सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते हायकोर्टात जाण्याची शक्यता. छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू. सरकारचा जीआर कायद्याच्या पटलावर टिकणार का याकडे लक्ष. मराठा आरक्षणाच्या जीआरवरून ओबीसी नेत्यांमध्ये दोन भूमिका. जीआरमुळे ओबीसींचं नुकसान नाही, तायवाडेंची प्रतिक्रिया. उलट जीआरमुळे ओबीसी आरक्षण संपलं, हाकेंची भूमिका. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता. जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य. हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणीचा जीआर निघाला तर कुणबी मराठा जीआर बाबत 2 महिन्यात निर्णय होणार. हैदराबाद गॅझेटियर तातडीनं लागू होणार तर सातारा औंध गॅझेटियरवर 1 महिन्यात निर्णय. गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणार. पोषण सोडतात जरांगे पाटलांच्या डोळ्यात आनंदाश्रू. मागण्या मान्य झाल्यानं आमचं तुमचं वैर संपलं. सरकारला उद्देशून जरांगेंचं वक्तव्य. मराठा समाजासाठी सोन्याचा दिवस. माझ्या जातीचं कल्याण झालं, जरांगेंची प्रतिक्रिया. पुढील 2 आठवडे मनोज जरांगे पाटील यांना उपचाराची गरज. संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. उपचार करणाऱ्या डॉक्टर विनोद चावरे यांची माहिती. अडचणीच्या ठरलेल्या सरसकट या शब्दावरून जरांगेंनी माघार घेतली. त्यामुळे जीआर काढता आला. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. महायुती सरकारनंच मराठ्यांना न्याय मिळवून दिला, फडणवीसांचं वक्तव्य. मराठा आरक्षणावरून संजय राऊतांनी मानले महायुती सरकारचे आभार. देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या तोडग्यावर मनोज जरांगेंचं समाधान. जरांगेंचं समाधान म्हणजे मराठा समाजाचं समाधान, राऊतांचं वक्तव्य. मराठा समाजाने आरक्षणाची लढाई जिंकली म्हणजे ओबीसी हरले. जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आक्रमक. मराठ्यांना ओबीसीत घेऊन सरकारनं ओबीसी आरक्षण संपवलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची महायुती सरकारवर टीका. आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार, हाकेंचा इशारा. तुम्ही देवाभाऊंना टार्गेट करता, पण तीच व्यक्ती तुम्हाला न्याय मिळवून देते, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. ओबीसी समाजाला न दुखवता फडणवीसांनी न्याय दिला. राणेंकडून फडणवीसांचं कौतुक. मुंबई आणि आझाद मैदानातील परिस्थिती 5 दिवसांनंतर पूर्वपदावर. मराठा आंदोलकांनी भरलेली मुंबई आज रिकामी. जरांगेंसह मराठा आंदोलकांनी विजयी गुलाल उधळत सोडली मुंबई. मुख्यमंत्र्यांच्या घरी आज भाजप आमदारांसाठी स्नेहभोजन. वर्षा निवासस्थानी गणपती दर्शन आणि स्नेहभोजनासाठी भाजपच्या आमदारांना निमंत्रण. राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पावसाचा इशारा. पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट. दिल्लीमध्ये पावसाची संततधार. यमुना नदी धोक्याच्या पातळीवर. नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पूरसदृश परिस्थिती. नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं. मुंबई विजयदुर्ग जलवाहतूक सागरी रोरो सेवेची चाचणी यशस्वी. M2M प्रिन्सेस बोट विजयदुर्ग बंदरात. 40 वर्षांनंतर मुंबई ते सिंधुदुर्ग जलवाहतूक सुरू होणार. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात पोटभर जेवण देणारी शिवभोजन थाळी योजना बंद होण्याच्या मार्गावर. गेल्या 4 महिन्यांपासूनचं अनुदान थकलं. अनुदानाअभावी केंद्र सुरू ठेवताना केंद्र चालकांची कसरत. नागपुरातील डबल डेकर उड्डाणपुलाची गिनीज बुकमध्ये नोंद. महामेट्रोकडून कामठी मार्गावरील सर्वात लांब उड्डाणपुलाची निर्मिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं महामेट्रोचं कौतुक. 7 दिवसांच्या पाहुणचारानंतर लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप. लाडक्या बाप्पांसह गौरींनाही निरोप. वाजत गाजत गौरी गणपतीला भक्तिमय वातावरणात निरोप. कोल्हापुरातील गॅस गळती प्रकरणात 4थ्या व्यक्तीचाही मृत्यू. गॅस गळतीमुळे 5 जण झाले होते बेशुद्ध. 5 पैकी 4 सदस्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त.
जीएसटी काउन्सिलच्या बैठकीला सुरुवात. बैठकीत कर रचनेची पुनर्रचना, गृहोपयोगी वस्तूंवरील कर कपात आणि राज्यांना महसूल भरपाई यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार.